नमस्कार. मायसेल्फ दिनेश किरवे. नुकतंच आपलं परवा 14 सप्टेंबरला एक ऑडिशन आपण इथे घेतलं होतं आणि खूप चांगला प्रतिसाद त्या ऑडिशनला मिळाला होता. त्या ऑडिशनचं वैशिष्ट्य असं होतं की त्याला जे ज्युरी मेंबर होते हे खूप नामांकित अशी मंडळी होती ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले 20 वर्ष झाले कंटिन्युअसली लोक काम करतात. असे ज्युरी मेंबर्स आपण बेंचवरती होते आणि त्यांच्या अनुषंगाने एवढा मोठा सहभाग त्या ऑडिशनला आम्हाला मिळाला. नवीन स्पॉट होता ऑडिशनचा, तो पहिल्यांदाच या ठिकाणी एवढं मोठं ऑडिशन घेतलं गेलं. आता प्रश्न असा पडतो की क्लास वन फिल्मच्या मार्फत हे ऑडिशन आपण घेतलं. क्लास वन फिल्मचं रेग्युलर ऑडिशन का घेतं नेहमी? तर त्याच्या मागचं साधं आणि सिंपल कारण असं आहे की जेव्हा मी स्वतः ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की इंडस्ट्रीमध्ये आपण सतत नवीन नवीन कलाकारांना संधी देत राहू. कदाचित त्यातनंच आपल्याला उद्याच्या भविष्यात घडणारे कलाकार मिळतील. आणि ह्या दृष्टिकोनातूनच जेव्हा क्लास वन फिल्मनी पहिली मूवी बनवली 63 नावाची, त्याला खूप चांगला प्रतिसाद आपण सगळ्यांनी पाहिला आहे. खूप चांगला प्रतिसाद मिळाला तिला. इव्हन शासनाने देखील तिला अधोरेखित केलं आणि आपल्याला गव्हर्नमेंटची जी ग्रँड असते सबसिडी ती आपल्या त्या फिल्मला मिळाली आणि ती फिल्म आपली प्लसमध्ये निघून गेली. हा आपला पहिलाच प्रोजेक्ट होता क्लास वन फिल्मचा. त्यानंतर आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रेमांतर नावाची दुसरी फिल्म बनवायला घेते, जी आता कंप्लीट झाली आपली आणि जी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला मोठ्या पडद्यावरती थिएटर्समध्ये पाहायला मिळेल. तर क्लास वन फिल्म्स हे जे प्रोजेक्ट राबवते कंटिन्युअसली त्याच्यामागचं कारण काय आहे? तर कारण एकच आहे, नवीन नवीन कलाकारांना संधी देणं. आणि त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणून परवाचं ऑडिशन होतं. हे ऑडिशन घेण्यामागचा हेतू हाच होता की आपण जेव्हा तिसऱ्या चित्रपटाला आता हात घालतोय, साधारणतः फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान आपण तिसऱ्या चित्रपटाला जेव्हा हात घालणार आहोत, ते करत असताना त्या चित्रपटामध्ये असणारे कलाकार हे काही कलाकार हे ऑडिशनमधनं यावेत अशी माझी प्रेमळ इच्छा होती आणि तीच इच्छा मी माझ्या संपूर्ण टीमच्या समोर व्यक्त केल्यानंतर हे ऑडिशन घेण्यात आलं. अच्छा, आपण फक्त चित्रपट निर्मितीच करणार आहोत का? तर नाही, आपण काळाच्या ओघानुसार बदलत पण जाणार आहोत. आज आपण क्लास वन फिल्मचा एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती आपण सक्रिय आहोत. आता त्यामध्ये आपण कंटिन्युटी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आपण पॉडकास्टच्या थ्रू एक नवीन चॅनल चालू करतोय ज्याचं नाव स्ट्रीम बॉक्स असेल. लवकरच त्याचं नोटिफिकेशन, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला समजेल. आता विषय राहतो की हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय, हे तर तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. आज 63ला तुम्ही जेव्हा यूट्यूबवर सर्च करता तर जवळजवळ 4 ते 5 चॅनल आहेत. त्या 5 चॅनलचा व्ह्यू बेस जर पाहिला आपण तर 8 मिलियन प्लस तो व्ह्यू बेस गेलेला आहे. म्हणजे एक नवीन निर्माता जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये येतो आणि त्याच्या पहिल्याच प्रोजेक्टला 8 मिलियन म्हणजे जवळजवळ 80-85 लाख लोकांनी हा सिनेमा यूट्यूबवर देखील पाहिला आहे. एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पहिल्या प्रोजेक्टमधनं मिळाला. साहजिक दुसरा प्रोजेक्ट उत्तम कलाकृती आहे, लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. विषय राहतो हा विषय मी आज तुमच्यासमोर का मांडतोय, त्यामागचं एक साधं सिंपल कारण आहे की मला नवीन कलाकारांना सतत संधी द्यायला आवडतं. दुसरी गोष्ट, आपण जसं मी बोललो काळानुरूप आपल्याला बदलायला पाहिजे. आपण यूट्यूबवरती देखील आता सक्रिय होण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच मार्फत काही वेब सिरीजची निर्मिती क्लास वन फिल्मच्या यूट्यूब चॅनलवरती केली जाईल. त्याचबरोबर काही पॉडकास्ट आपण करणार आहोत. त्यासाठी आपण स्ट्रीम बॉक्स नावाचा एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करतोय, त्यावरती आपल्याला पॉडकास्ट करता येईल. नवीन लोकांसाठी ही एक सुवर्ण संधी असेल. माझी सगळ्यांना एक प्रामाणिकपणे विनंती आहे, आज तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये दिनेश किरवे हे नाव विचारलं किंवा क्लास वन फिल्म्स हे नाव जर विचारलं तर कुणी ते नाव आदराने घेतं. त्याच्यामागचं कारण आहे आपण जे काही प्रोजेक्ट केले ते सातत्यपूर्ण केले, ते यशस्वी केले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण कोणालाही 1 रुपया देणं लागत नाही. ज्या लोकांनी मला सहकार्य केलं ह्या दोन्ही फिल्म बनवण्यामध्ये आणि जे संघटन माझं तयार झालं, ह्या संघटनामध्ये कोण नाखुश असा व्यक्ती नाही. त्यामुळे हे नाव मला अजून पुढे घेऊन जायचं आहे आणि हे नाव पुढे घेताना तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. तर जे नवीन कलाकार आहेत, जे स्टेजचे कलाकार आहेत, जे थिएटरचे कलाकार आहेत, ज्या लोकांना असं वाटतं की एका चांगल्या प्रोडक्शन हाऊसबरोबर आपण जोडलो गेलो पाहिजे, कुठल्या तरी त्यांच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे, अशा सगळ्या कलाकारांना मी इन्व्हाइट करतोय माझ्या क्लास वन फिल्मच्या यूट्यूब चॅनलसाठी, माझ्या क्लास वन फिल्मच्या नवीन मराठी फिल्मच्या प्रोजेक्टसाठी. साहजिकच चालणी होणार त्यातनं. ज्यांचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन असणार आहे ती लोकच त्या चित्रपटामध्ये दिसतील, जशी माझ्या पहिल्या चित्रपटामध्ये 63मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर येणाऱ्या प्रेमांतरमध्ये तुम्हाला ती लोकं पाहायला मिळतील. ही सगळी लोकं ऑडिशनमधनंच येतात आणि माझा त्यावरती आजही ठाम विश्वास आहे की ऑडिशनमधनंच सर्वोत्तम कलाकार आम्हाला मिळतात. त्यामुळे मी आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की नवीन जेवढे कलाकार आहेत, जेवढ्यांना संधी उपलब्ध नाही आहे, अशा सर्व लोकांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आज क्लास वन फिल्मचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही ह्या आमच्या टीममध्ये येऊन सहभागी होऊ शकता. तुमच्या आतमध्ये असणारे सगळे गुण पुढे जगात समोर मांडण्याची जबाबदारी मी स्वतः आणि माझी संपूर्ण टीम घेईल. पण तुमची गुणवत्ता अजून चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी माझ्या टीममध्ये अनुभवी असे प्रशिक्षित असे दिग्दर्शक आहेत. चांगल्या प्रकारचे आपल्याला DOPs मिळालेले आहेत, चांगल्या प्रकारचे कोरिओग्राफर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. या सगळ्या लोकांचा फायदा सगळ्यांसाठी व्हावा
हा एक प्रामाणिक उद्देश ठेवून क्लासरूम फिल्म्स काम करते. तर पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, तुम्हाला जर कोणाला असा एखादा योग्य प्लॅटफॉर्म हवा असेल तर जोडा आमच्याबरोबर, क्लासरूम फिल्मबरोबर. आम्ही पण नवीन आर्टिस्टला संधी देण्यासाठी तयार आहोत, रेडी आहोत. थोडी आमच्याकडे चालणी थोडी मोठी असते, पण काय करणार, त्यातनंच फिल्टर होऊनच जे प्युअरिटी मिळते ती प्युअरिटी तुम्हाला तिरसाटमध्ये मिळते. तीच प्युअरिटी तुम्हाला आगामी चित्रपट प्रेमांतरमध्ये मिळेल. तीच प्युअरिटी तुम्हाला पुन्हा एकदा जो आपण फेब्रुवारी मार्चमध्ये जो नवीन प्रोजेक्ट घेऊन येतो त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर जोडा आमच्याबरोबर, मजा करूया, एन्जॉय करूया आणि लोकांसमोर आपण प्रदर्शित होऊया. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.